नमस्कार साई भक्तांनो. साई चरित्राचा 15वा भाग. भक्तवत्सल श्री सद्गुरू साई बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. परमसंत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेल या श्रद्धा सबुरीवाल्यानं. पायी चालत नेल या श्रद्धा सबुरीवाल्यानं. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत येईन, सुख दुःख मी सांगीन. पायी चालत येईन, सुख दुःख मी सांगीन. साई बाबा माझी सारी ती दुःख निवारील. साई बाबा माझी सारी ती दुःख निवारील. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री साई बाबांच्या कथेतून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की यापुढे बाबांशिवाय कुठलाही विषय घ्यायचा नाही. उठता बसता खाता पिता मनाला ही शिकवण द्यायची आहे की नित्य साई चरणांचे अनुसंधान राहील आणि त्यांच्या ध्यानातच संसारातील सुखदुःखाचे भान हरपून राहिलो तरच मनाला खूप समाधान मिळेल. ही शिकवण आपल्याला आपल्याच मनाला द्यायची आहे. कशास हवी सावकारी. अहमदनगर येथे दामुअण्णा कासार नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते बाबांचे परमभक्त होते. दामुअण्णांना 2 पत्नी होत्या. एक पण मात्र पुत्र संतान नव्हते म्हणून त्यांनी निशाणाचा नवस केला होता. कालांतराने बाबांच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हापासून उत्सवाच्या वेळी त्यांच्याकडून निशाण येऊ लागले. या ठिकाणी बाबा आपल्या भक्तांचे अरिष्ट घालवून त्यांचे कल्याण कसे करतात ते पाहूया. एके दिवशी दामुअण्णांच्या एका मित्राचे मुंबईहून पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते, यावर्षी आपण मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करू आणि भाव वाढला की हातोहात विकून टाकू. या व्यवहारात मी तुम्हाला माझा भागीदार करीन. 2 लाखांचा निव्वळ नफा होईल. तुम्ही तयार असाल तर आपल्याला प्रत्येकी 1 लाख रुपये वाटणीला येतील. हा सौदा वेळेवर झालेलाच बरा. तरीही ही संधी सोडू नका असे त्यांनी पत्रात लिहिले होते. ते पत्र वाचून दामुअण्णांना काही चैन पडेना. त्यांच्या दृष्टीने पैसे कमावण्याची ही फार मोठी संधी होती. श्रीमंत कुणाला व्हायचे नसते हो. प्रत्येकालाच वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा. पण त्यांनी विचार केला, फायदा झाला तर 1 लाख रुपये मिळतील आणि तोटा झाला तर
केलेली गुंतवणूकही हाती येणार नाही. दामुअण्णांना काय करावे सुचत नव्हते. ते खूप बेचैन होते. असंच होतं हो, जास्त पैशाच्या मागे जेव्हा आपण लागतो त्यावेळेस हीच परिस्थिती होत असते. शेवटी त्यांनी याविषयी बाबांनाच विचारायचे ठरविले. त्यांनी माधवरावांना पत्र पाठवले. त्यांनी लिहिले, तुम्ही बाबांना विचारा की हा धंदा आम्ही करावा की न करावा, त्यात लाभ होईल की हानी, ते सांगण्याची विनंती केली. बाबांना हे पत्र वाचून दाखवा आणि त्यांची आज्ञा असेल तर मला पत्राने कळवा, अशी त्यांनी माधवरावांना विनंती केली होती. दामुअण्णांचे पत्र माधवरावांच्या हाती पडले. तसेच ते ताबडतोब मशिदीत गेले आणि बाबांना ते पत्र वाचून दाखविले. माधवराव म्हणाले, बाबा, नगरचा दामुशेठ तुम्हाला काही विचारत आहे. त्यावर बाबा म्हणाले, याला देव देतो ते नको, उगीचच आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहतो. श्याम्या, या शेठजीची मती भ्रष्ट झाली आहे का? त्याला म्हणावे, तुझ्याकडे कशाचीही कमी नसताना कशासाठी हा पैशाचा लोभ? बाबा रे, आपली अर्धी भाकरी बरी, लाखाच्या बळीस पडू नको. बाबांचे उद्गार ऐकून माधवरावांनी दामुअण्णांना सविस्तर पत्र लिहून पाठविले. दामुअण्णा माधवरावांच्या पत्राचीच वाट पाहत होते. कधी एकदा बाबांचे होकारार्थी उत्तर येते आणि मी व्यवहारात उतरतो, असे त्यांना झाले होते. पण जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले तेव्हा मात्र ते अगदी निराश झाले, कारण बाबांनी संमती दिली नव्हती. त्यांच्या मनात विचार आला, हे बाबांनी काय केलं? त्यांनी आज होकार दिला असता तर मी लाखाचा धनी झालो असतो, लाखाचा मालिक झालो असतो. आपण उगाच बाबांना विचारले, ही आपली फार मोठी चूक झाली. पुढ्यात आलेले ताट लाथाडले. कानाडोळ्यात अंतर असते, तसेच बोलण्यात आणि लिहिण्यातही अंतर पडू शकते. आपण स्वतःच जाऊन बाबांना प्रत्यक्ष भेटून विचारावे. न जाणो बाबांची कृपाहून कदाचित ते होकारही देतील, असा विचार होताच ते शिर्डीला गेले. मशिदीत जाऊन त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यांचे पाय दाबत बसले, पण त्यांचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं. बाबांना समक्ष विचारण्याची हिंमत पण होईना. शेवटी ते मनातच म्हणाले, बाबा, या व्यवहारात आपली अनुमती असेल तर नफ्याचा काही भाग मी आपणास अर्पण करीन. आणि त्यांनी लगेच त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांचे मनोगत जाणले आणि त्यांच्या संकल्पाला उत्तर देत ते स्पष्टपणे म्हणाले, बाबा रे, मला तुझ्या वाट्यात भागीदारी नको बरं. ते ऐकताच दामुअण्णांनी बाबांचा आपल्या कापसाच्या व्यापारास नकार आहे हे ओळखले आणि व्यापाराचा नाद सोडून आपल्या मित्राला त्यांनी तसे पत्र लिहून कळविले. आपले मनही असेच असते हो, चंचल असतं मन. त्यांचे पत्र हाती पडताच मुंबईचा तो मित्र मोठ्या आश्चर्यात पडला आणि स्वतःशीच म्हणाला, कर्मगती किती विचित्र आहे. देव देतो आणि कर्म नेते, हेच खरे. नाहीतर भाकर तुकड्यासाठी दारोदार फिरणारा तो फकीर, त्याच्या नादी लागून ह्याने एवढ्या मोठ्या सौद्याला नकार दिलाच नसता. असो, त्याचा लाभ गेला. त्यानंतर बाबांच्या वचनांवर विश्वास ठेवून दामुअण्णा स्वस्थ बसले. मुंबईच्या त्या मित्राने दुसरा भागीदार पाहून सौदा केला आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सट्टा अंगाशी आला आणि त्यात त्याला जबरदस्त नुकसान झाले. त्यावेळी त्याला असे वाटले, आपणही दामुअण्णांचे ऐकले असते तर बरे झाले असते. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ही वार्ता कळताच बाबांनी आपल्याला नुकसानीच्या घोर संकटातून वाचविले, या विचारांनी दामुअण्णांच्या डोळ्यात पाणी आले आणि बाबांचे धन्यवाद मानले. त्यांना कृतज्ञतेने हात जोडले आणि म्हणाले, सद्गुरू साईनाथ महाराज की जय, असा जयघोष केला. पुरविण्या भक्ताचा हेत घेतली 10ची नोट. अप्पासाहेब नावाचे बाबांचे एक निस्सीम भक्त ठाण्याला राहत होते. एकदा त्यांना 8 दिवसांकरिता भिवंडीला जावे लागले. ते गेल्यानंतर
साधारणत 2 दिवसांनी एक फकीर त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेला. त्याला पाहून अप्पांच्या घरातील सर्व मंडळींना मोठे आश्चर्य वाटले, कारण तो फकीर हुबेहूब साईबाबांसारखा दिसत होता. अप्पासाहेबांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने श्री बाबांना प्रत्यक्ष पाहिले नव्हते, पण प्रत्येकाने बाबांचे छायाचित्र मात्र पाहिले होते आणि म्हणूनच दारी आलेला तो फकीर चित्रातील साईबाबांसारखाच दिसत असल्यामुळे त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. खात्री करून घेण्यासाठी त्यांच्यापैकी एकाने त्यांना विचारले, आपण शिर्डीचे साईबाबा आहात का? त्यावर तो फकीर म्हणाला, मी साईबाबा नाही, पण त्यांच्या आज्ञेनेच मुलाबाळांच्या समाचारासाठी मी आलो आहे. त्यानंतर त्याने दक्षिणा मागितली. तेव्हा आप्पासाहेबांच्या पत्नीने त्यांना 1 रुपया दिला. मग त्या फकीराने त्यांना श्री बाबांच्या विभूतीची पुडी दिली आणि ही पुडी श्री बाबांच्या तसबिरीसमोर ठेवा, म्हणजे तुमचे कल्याण होईल, असा आशीर्वाद देऊन निघून गेला. इकडे भिवंडीस गेलेल्या आप्पासाहेबांचे टांग्याचे घोडे आजारी पडले, म्हणून त्यांनी पुढील मुक्काम रहित करून ठाणे गाठले. दुपारच्या वेळी ते घरी आले तेव्हा त्यांना सकाळचे वृत्त कळले. त्यावेळी आपणास त्या फकीराचे दर्शन झाले नाही, म्हणून त्यांचं मन सुटपुटलं आणि आपल्या बायकोने त्यांना 1 रुपया दक्षिणा दिला याचीही त्यांना लाज वाटली. मी असतो तर 10 रुपये दिले असते, असे म्हणून ते फकीराला शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी आसपास सगळीकडे त्यांचा शोध घेतला, मशीद आदी सर्वत्र शोध घेऊन, पण मात्र तो फकीर काही कुठेही दिसला नाही. शोधाशोध करून थकल्यावर भूक लागली म्हणून ते घरी परत आले. दुपारचे जेवण झाल्यानंतर त्यांनी चित्रे नावाच्या त्यांच्या एका स्नेहाला बरोबर घेतले आणि त्या फकीराला शोधण्यासाठी पुन्हा बाहेर पडले. थोड्या वेळाने त्यांना त्यांच्या दिशेने त्वरेने येणारा एक फकीर दिसला. तो अगदी साईबाबांसारखाच दिसत होता. त्याला पाहून अप्पासाहेबांनाही मोठे नवल वाटले. तेवढ्यात तो फकीर त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि हात पसरून दक्षिणा मागू लागला. अप्पांनी त्याला 1 रुपया दिला, पण त्याने आणखी अप्पांनी त्याला पुन्हा 1 रुपया दिला, पण त्याचे समाधान काही होईना. तेव्हा अप्पांनी त्याला स्वतःकडचा 1 व चित्र्यांकडचे 3 याप्रमाणे 4 रुपये दिले, पण तरी तो ऐकतच नव्हता. शेवटी अप्पासाहेब त्याला आपल्या घरी घेऊन गेले व तेथेही त्यांनी 3 रुपये दिले. याप्रमाणे 9 रुपये देऊनही तो संतुष्ट झाला नव्हता. तो आणखी पैसे मागू लागला. तेव्हा अप्पासाहेब म्हणाले, माझ्यापाशी जेवढे सुटे रुपये होते ते सर्वच्या सर्व आपणास मी दिले. आता फक्त 10ची बंदी नोट राहिली आहे. तेव्हा तो फकीर म्हणाला, ठीक आहे, मला ती नोटच द्या. अप्पांनी ती नोट तत्काळ त्यांच्या हातावर ठेवली. तेव्हा त्या फकीरानेही सुटे 9 रुपये त्यांना परत केले. 10 रुपयांची नोट हाती पडताच तो फकीर आला तसाच अतिवेगाने निघून गेला. तो फकीर मला भेटला असता तर मी त्याला 10 रुपये दिले असते. हे अप्पासाहेबांचे उद्गार बाबांनी ऐकले होते आणि म्हणूनच त्यांच्याकडून 10 रुपयांची नोट घेऊनच ते परत केले. अप्पासाहेब हुशार होते, इंग्रजी शिकलेले होते. त्यावेळी सरकारी नोकरीत त्यांना 40 रुपये पगार होता. पण बाबांची तसबीर घरात लावल्यानंतर हळूहळू त्यांचा अधिकारही वाढला आणि पगारही वाढला. त्या दिवशी फकीराने पुनरपी दर्शन देऊन त्यांच्याकडून 10 रुपये नेल्यानंतर त्यांनी त्या फकीराला सकाळी दिलेली उदीची पुडी उघडून पाहिली, तर त्यात उदीसोबत थोड्याशा अक्षदा आणि फुले होती. अप्पासाहेबांनी त्या वस्तूंचा एक ताईत बनवून घेतला आणि मोठ्या श्रद्धेने स्वतःच्या दंडात बांधला. पुढे ते शिर्डीला बाबांच्या दर्शनास गेले. बाबांच्या कृपेने त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानात आणि भक्तीतच व्यतीत झाले. अशा प्रकारे सर्व भक्तांची मनोकामना बाबा पुरवीत होते. नमस्कार साई भक्तांनो, साई चरित्राचा 16वा भाग. भक्तवत्सल श्री सद्गुरू साईबाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन. भाविकांनो, आपल्या हृदयात जो भगवंत वास करतो त्या भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिर्डीचा साई समर्थ पुरवितो भक्तांची मनोकामना.
श्री साईबाबा शिर्डीत येणाऱ्या सर्व भक्तांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करायचे, त्यांना सन्मार्ग पथावर आणायचे. कधीकधी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना मार्गदर्शन करीत होते. रॅली ब्रदर्स नावाची एक ग्रीप व्यापारी होती. त्या कंपनीचा व्यापार खूप मोठा होता. हिंदुस्थानामध्ये प्रत्येक शहरात त्यांच्या पेढ्या होत्या. त्यापैकी मुंबईतील पेढीवर लक्ष्मीचंद नावाचे एक गृहस्थ मुळशीचे काम करीत होते. बाबा म्हणतात, माझा भक्त माझ्यापासून कितीही दूर अंतरावर असला तरी चिमणीचे पोर पायास धागा बांधून आणावे तसा मी माझ्या भक्ताला प्रेमरज्जूने बांधून आणतो, असे श्री बाबा नेहमीच म्हणायचे. अनेकांना तसा अनुभवसुद्धा आलेला आहे. कधीकधी ध्यानी मनी नसताना त्यांना शिर्डीचा योग यायचा आणि बाबांच्या दर्शनाने ते धन्य व्हायचे. लक्ष्मीचंदही त्यापैकी एकच होते. लक्ष्मीचंद हे सांताक्रूजला राहत होते. एके दिवशी रात्रीच्या समयी त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांना भक्तवृंदाच्या समूहात एक म्हातारे दाढीवाले साधू पुरुष उभे असलेले दिसले. त्यांना पाहून लक्ष्मीचंदांनीही अत्यंत आदराने नमस्कार केला. जाग येताच त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच समजत नव्हतं, कशाचा काही अर्थ कळत नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना दासगणूंच्या कीर्तनात जाण्याचा योग आला. दासगणू महाराज आपल्या प्रत्येक कीर्तनाच्या वेळी श्री बाबांचा फोटो पुढे ठेवत असत. मी पण माझ्या प्रवचनाच्या वेळेस बाबांचा फोटो ठेवत असते. कीर्तनाच्या स्थानी तो फोटो पाहिल्याबरोबर लक्ष्मीचंदांना त्यांच्या स्वप्नात आलेली साधू पुरुषाची मूर्ती आठवली आणि आपल्या स्वप्नात आलेला तो दुसरा तिसरा कुणीही नसून प्रत्यक्ष साईबाबाच आहेत याची त्यांना पूर्ण खात्री पटली. आधीच दासगणूंचे सुश्राव कीर्तन, त्यात तुकारामांचे आख्यान आणि स्वप्नातील साधूची पटलेली ओळख, या सर्व गोष्टीमुळे लक्ष्मीचंद त्या कीर्तनात अक्षरशः रंगून गेले. कीर्तन ऐकताना त्यांच्या डोळ्यातून झरझर प्रेमाश्रू वाहू लागले आणि कधी एकदा श्री बाबांचे दर्शन घेतो असे त्यांना झाले होते. बाबांचा पत्ता आता लागलेला होता. त्यांना भेटण्याची उत्सुकताही होती. त्यामुळे आता आपण शिर्डीला कसे जायचे आणि खर्चाची सोय कशी लावायची एवढाच प्रश्न मात्र त्यांच्यासमोर उपस्थित होता. देव कसा आहे हो? देव भावाचा भुकेला आहे. तो आपल्या भक्तांची काळजी करतोच, याचा प्रत्येक भक्तांना नेहमीच अनुभव येत असतो. लक्ष्मीचंदांच्या बाबतीतही तसेच घडले हो. त्या दिवशी लक्ष्मीचंद शिर्डीला कसे जायचे याचा विचार करीत बसलेच होते. रात्री 8च्या सुमारास अचानक दरवाजा वाजला. लक्ष्मीचंदांनी दार उघडले तर बाहेर त्यांचे स्नेही शंकरराव उभे दिसले. घरात येताच ते म्हणाले, लालाजी, केळगावला नारायण महाराजांच्या दर्शनात जाण्याचा विचार होता, पण आता शिर्डीला जावे असे वाटते आहे. तेव्हा तुम्हीही आलात तर बरे होईल. ते ऐकून लक्ष्मीचंदांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही हो. त्यांनी आपल्या चुलत भावाकडून 15 रुपये उसने घेतले आणि प्रवासाची सर्व तयारी करून घर सोडले. शंकररावांना भजनाची अतिशय आवड होती, म्हणून त्यांनी गाडीतच भजन केले. कोपरगावपर्यंतच्या प्रवासात त्यांना बाबांचे अनेक भक्त भेटले. आम्ही जेव्हा सेवेसाठी शिर्डीला गेलो होतो तेव्हासुद्धा आम्ही ट्रेनमध्ये भजन करतच गेलो होतो. तो अगदी वेगळा आणि खूप आनंद अनुभव होता. लक्ष्मीचंदांनी त्या सर्वांना साईबाबांविषयी विचारले आणि त्यांचे अनुभवही ऐकले. त्या प्रत्येकाचा साईचरणी असलेला श्रद्धाभाव पाहून ते अक्षरशः भारावून गेले. अशा प्रकारे कोपरगावपर्यंतचा त्यांचा सर्व प्रवास अतिशय आनंदात आणि सुखात गेला. कोपरगावला उतरल्यानंतर बाबांना आवडतात म्हणून त्यांनी पेरू घ्यायचे ठरविले, पण पुढील प्रवासात गप्पांच्या ओघात ते विसरून गेले आणि पेरू घ्यायचे राहून गेले. काही वेळाने त्यांच्या हे लक्षात आलं, आता या ठिकाणी पेरू कसे मिळणार या विचाराने ते अगदी नाराज झाले. पण बाबाच ते आपली लीला दाखविल्याशिवाय कसे राहतील, कारण तेवढ्यात एक म्हातारी पेरूची टोपली घेऊन त्या ठिकाणी आली आणि त्यांच्या टांग्यामागे धावताना दिसली.
आपण पेरूची आठवण काढली आणि पेरूच आपल्याला भेटायला आले. हे पाहून लक्ष्मीचंदांनी गाडी थांबवली. त्यांना अत्यंत आनंद झाला होता. ते गाडीतून उतरले आणि म्हातारीजवळ गेले आणि सुंदर सुंदर पेरू त्यांनी निवडून घेतले. त्यावेळी पाटीत जे पेरू शिल्लक राहिले होते ते सर्वच्या सर्व त्यांना देऊन ती म्हणाली, हे माझ्यातर्फे बाबांना तुम्ही द्या. तिचा तो भाव पाहून लक्ष्मीचंदांनाही भरून आले हो. तिचा निरोप घेऊन ते पुढे निघाले. तेव्हा स्वप्नदृष्टांतापासून आतापर्यंतच्या सर्व गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून गेल्या. या बाईच्या रूपाने प्रत्यक्ष श्री बाबाच तर येऊन गेले नाहीत ना, असा विचारही त्यांच्या मनात आला. शिर्डी गाव जवळ येऊ लागले तशी दुरूनच मशिदीची निशाणे फडकताना दिसू लागले. ती पाहून लक्ष्मीचंद व शंकरराव दोघांनीही प्रेमाने हात जोडून नमस्कार केला. गावात आल्यानंतर त्यांनी पूजा साहित्य खरेदी केले आणि मशिदीत गेले. तेथे श्री बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होताच लक्ष्मीचंद तहान भूक विसरले आणि तल्लीनतेने बाबांकडेच पाहत राहिले. त्यानंतर त्या दोघांनी बाबांची मनोभावे पाद्यपूजा केली हो आणि त्यांना तांबूल दक्षिणा देऊन त्यांच्या चरणांजवळच बसले. तेव्हा लक्ष्मीचंदांना उद्देशून बाबा म्हणाले, लोक रस्त्यात भजन करतात आणि माझ्याबद्दल दुसऱ्यांना विचारतात. लोक जे सांगतात म्हणतात ते खरं आहे की खोटं ते प्रत्येकाने स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं आणि मगच ठरवायचं. बरं, मारवाड्याकडून उसने पैसे घेऊन माझ्या दर्शनात येण्याची काही गरज होती का? असो, आता आलाच आहेस तर मला बघून तुझी हौस फिटली ना. ते ऐकून लक्ष्मीचंदांना बाबांच्या अंतर्यामीची साक्ष पटली हो. बाबा अंतर्ज्ञानी आहे हे त्यांना कळून चुकले. त्यानंतर बाबांचा निरोप घेऊन इतर भक्त मंडळींसोबत लक्ष्मीचंद आणि शंकररावही साठ्यांच्या वाड्यात गेले. दुपारच्या वेळी ते दोघेही जेवायला बसले असताना कोणा एका भक्ताने त्या दोघांच्या ताटात थोडा थोडा शिरा वाढला. तो खाऊन ते तृप्त झाले. दुसऱ्या दिवशी जेवताना लक्ष्मीचंदांना कालच्या शिऱ्याची पुन्हा आठवण झाली, पण तो नैवेद्य नित्य दाखविला जात नाही हे जाणून मात्र ते गप्प बसले. तिसऱ्या दिवशी जोग आरतीची तयारी करून मशिदीत आले. तेव्हा बाबांनी त्यांना आरती पूजन नंतर कर, आधी ताट भरून शिरा घेऊन ये असे सांगितले. बाबांची आज्ञा होताच जोग माघेरी गेले आणि ताटभर शिरा घेऊन आले. दुपारची आरती झाल्यानंतर नैवेद्याची ताटे येत असत. त्या दिवशी बाबांनी सर्वांना शिराच आणायला सांगितला. त्यामुळे मशिदीत 2 मोठी पातेली भरून एवढा शिरा जमला. त्या दिवशी दुपारच्या वेळी लक्ष्मीचंदांना कडकडून भूक लागली होती आणि त्यातच त्यांची कंबर आणि पाठही खूप दुखत होती. त्यामुळे ते अगदी अस्वस्थ झाले होते. तेव्हा त्यांची अवस्था पाहून बाबा म्हणाले, मला खूप भूक लागली आहे आणि कंबरही दुखत आहे. त्यात शिऱ्याची मेजवानीही आहे. चला आरती होऊ द्या. त्यावेळी बाबांच्या मुखातून आपलेच मनोगत प्रगट होत आहे हे पाहून लक्ष्मीचंद अधिकच थक्क झाले हो. असो, त्यानंतर नित्याप्रमाणे बाबांची आरती झाली आणि भोजनाच्या वेळी लक्ष्मीचंदांना भरपूर शिरा खायला मिळाला. अशा प्रकारे अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांची शिरा खाण्याची इच्छा पूर्ण केली. लक्ष्मीचंदांच्या या पहिल्या शिर्डी भेटीत ते रात्रीच्या वेळी चावडीतील समारंभ पाहावयास गेले होते. त्यावेळी बाबा जोरजोराने खोकून अतिशय बेजार झाले. ते पाहून लक्ष्मीचंदांच्या मनात विचार आला, बाबांना लोकांची दृष्ट लागली असावी म्हणूनच ते इतके खोकत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा मशिदीत असताना लक्ष्मीचंद त्यांच्या दर्शनास गेले होते. तेव्हा बाबा माधवरावांना उद्देशून म्हणाले, श्याम्या, मला कोणाची तरी दृष्ट लागली आहे म्हणून काल मला खोकल्याची मोठी उबळ आली. त्यावेळी लक्ष्मीचंदांना बाबा सर्वांतर्यामी वसत असून ते सर्वांचे मनोगत जाणतात हे कळून चुकले. त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले, बाबा, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो हो. आता मी मुंबईला जात आहे तरी आपली आज्ञा द्यावी. मी अनाथ आहे, आपल्या कृपेचा अभिलाषी आहे, तरी कृपा करून मला सांभाळा. ते ऐकून बाबांनी
त्यांच्याकडे कृपा कटाक्ष टाकला आणि उदी आशीर्वाद देऊन त्यांना निरोप दिला. तेव्हापासून लक्ष्मीचंदांची श्री बाबांवर भक्ती जडली ती कायमचीच हो. त्यानंतर मुंबईहून कोणी भक्त बाबांकडे निघाल्याचे कळताच ते त्यांना भेटून बाबांसाठी माळ, अगरबत्ती, नारळ ह्या सगळ्या वस्तू देत असत. त्यानंतर ते त्यांचे आयुष्य अतिशय सुख समाधानात गेले आणि ते साई नामात रंगून गेले. अशा प्रकारे लक्ष्मीचंदांना हा असा अनुभव आलेला होता. त्यानंतर जयामणी भाव तैसा अनुभव. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या भक्तीनुसार अनुभव येत असतो. शिर्डीत बाळाजी पाटील नेवासकर नावाचे बाबांचे एक निस्सीम भक्त होते. त्यांनी बाबांची खूप सेवा केली होती. ते बाबांचे गावातून फिरण्याचे सर्व रस्ते स्वतः झाडायचे आणि ते बाबांनाच आपले सर्वस्व मानत होते. त्यांची निष्ठा इतकी पराकोटीची होती की त्यांच्या शेतात पिकलेले सर्वच्या सर्व धान्य ते सर्वप्रथम बाबांसमोर मशिदीत आणायचे. ते बाबांच्या चरणी वाहून ते सांगतील तितकेच धान्य ते घरी घेऊन जायचे. त्यावरच ते गुजराण करायचे आणि दररोज त्याच धान्याच्या काही भाकऱ्या बाबांसाठी आणायचे. त्यांच्या भक्तीची आणखी एक कमाल म्हणजे ते बाबांनी आंघोळ करून हातपाय धुवून आलेले मोरीचे सांडपाणी पिऊन राहायचे. काय म्हणावं या भक्तीला. नेवासकर असेपर्यंत त्यांच्या या नित्यक्रमात कधीही खंड पडला नाही. नेवासकर वारल्यानंतर त्यांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी अपेक्षेपेक्षा तिप्पट लोक आली. ते पाहून नेवासकरांची पत्नी खूप घाबरली. ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, सासूबाई, केलेला स्वयंपाक इतक्या जणांना कसा काय पुरणार? आज आपल्यावर फजितीची वेळच आली म्हणायची. ते ऐकून सासूने तिला धीर दिला व म्हणाली, प्रत्यक्ष साई समर्थ आपल्या मागे असताना घाबरायचे कशाला? मग तिने थोडीशी उदी घेऊन प्रत्येक पात्रात टाकली आणि सर्व भांडी कपड्याने झाकून ठेवली. सुनेला म्हणाली, जा आता खुशाल वाढ. हे साईंच्या घरचे अन्न आहे, तोच आपली लाज राखील. पण अन्न वाढताना वाढण्यापुरताच कपडा काढ आणि पुन्हा तो झाकून घे. सासूने सूचना दिल्याप्रमाणे सुनेनेही बाबांवर पूर्ण विश्वास ठेवून वाढण्यास सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे आले गेले सर्व पाहुणे जेवूनही अन्न मात्र शिल्लक राहिले. नेवासकरांचे वर्षश्राद्ध यथासांग पार पडले. अशा प्रकारे प्रत्येक भक्तांना बाबांचा असा वेगवेगळा अनुभव येत होता आणि आजही तसा प्रत्येकांना येतच असतो. अशा प्रकारे ही कथा नेवासकरांची होती. अत्यंत साईबाबांचे भक्त होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म